राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि थेट आर्थिक दिलासा देणारी अपडेट आता समोर आली आहे. कारण तब्बल 9,500 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आला असून 6 एप्रिलपासून 3 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत पीक विमा भरून पैसे मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांना आता थेट फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या स्तरावर झालेल्या बैठकीनंतर आणि कृषी विभागाकडे असलेल्या तक्रारीची दखल देत दत्तात्रय भरणे यांनी हा विषय थेट शासन पातळीवर मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर पीक विम्यासाठी 9,500 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी तयार ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारच्या आदेशानुसार सोमवार 6 एप्रिल, मंगळवार 7 एप्रिल आणि बुधवार 8 एप्रिल हे 3 दिवस पीक विमा वितरणासाठी मुख्य टप्पे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. या 3 दिवसात जिल्ह्यांनी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणार असल्याचे प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या 4 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, मात्र प्रत्यक्ष नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा झाली नव्हती. ही तक्रार सातत्याने कृषी विभागाकडे पोहोचत होती. त्यानंतर जिल्हा स्तरावर माहिती गोळा करून प्रलंबित प्रकारांचा आढावा घेण्यात आला आहे आणि त्यानंतर आता थेट निधी वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार 2022, 2023, 2024 किंवा 2025 या 4 वर्षापैकी कोणत्या एका वर्षात आणि त्या वर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता प्रलंबित पीक विमा रक्कम मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारच्या माध्यमातून वितरणासाठी जिल्ह्याने 3 गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटातील जिल्ह्यामध्ये सोमवारी निधी जमा होईल, दुसऱ्या गटातील जिल्ह्यामध्ये मंगळवारी आणि तिसऱ्या गटातील जिल्ह्यामध्ये बुधवारी निधी वितरण पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्याचा क्रमांक कोणत्या टप्प्यात आहे हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सकाळी 10 वाजता बँक सुरू झाल्यानंतर प्रत्येक तासाला एका जिल्ह्यानुसार निधी जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारण एकाच वेळी लाखो खात्यांमध्ये निधी जमा करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय घेतला जात आहे. सरकारच्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना एकत्रितपणे 3 ते 4 वर्षाचा पीक विमा मिळू शकतो. अशा शेतकऱ्यांना सुमारे 18,000 ते 25,000 रुपयापर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त प्रमाणात झालं आहे आणि त्यांची शेती क्षेत्रफळ मोठं आहे अशा शेतकऱ्यांना 25,000 ते 40,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे की मागील 15 दिवसात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा झाले आहेत अशा लाभार्थ्यांची यादी बँकेकडे पाठवण्यात आली असून त्या लाभार्थ्यापासून पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावर अलीकडेच PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेत हप्ता जमा झाला आहे का याची खात्री करून घेणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच शासनाच्या माहितीनुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होणार नाही. प्राथमिक टप्प्यात फक्त 24 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार असून 12 जिल्ह्यांमध्ये सध्या निधी वितरण होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव पात्र जिल्ह्याच्या यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने पात्र आणि अपात्र अशा 2 स्वतंत्र याद्या तयार केल्या असून पुढील टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे याबाबत महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये पिवळा आणि केशरी रेशन कार्ड, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा अलीकडील लाभ तसेच जमिनीची पात्रता या 3 अटींना विशेष महत्त्व देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता देखील प्रशासनाच्या स्तरावर व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील भागात नेमके कोण पात्र, कोण अपात्र, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार आणि किती रक्कम मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती समोर येत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे याबाबत सरकारच्या माध्यमातून स्पष्ट निकष जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या माहितीनुसार पीक विमा वितरणासाठी पात्र आणि अपात्र अशा 2 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्यांच्या आधारेच आता निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपण पात्र यादीत आहेत का नाही याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार जवळपास 34 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2022-2025 या कालावधीत प्रलंबित पीक विमा जमा करण्यासाठी 9,500 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. हा निधी थेट DBT पद्धतीने बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वितरणासाठी राज्यातील फक्त 24 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, तर उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये सध्या निधी वितरण होणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आलं आहे. या निर्णयामागे पडताळणी प्रक्रियेत आढळलेल्या अनियमितता हे मुख्य कारण असल्याचे प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. सरकारच्या माहितीनुसार काही ठिकाणी पीक नसताना देखील पीक विमा भरल्याची प्रकरण समोर आली होती. काही भागांमध्ये डोंगराळ जमीन, पडीत क्षेत्र किंवा प्रत्यक्ष पेरणी न केलेल्या जमीन दाखवून विमा भरल्याची नोंद प्रशासनाकडे आली होती. त्यामुळे अशा प्रकारांची चौकशी सुरू असल्याने संबंधित जिल्ह्यांमध्ये सध्या निधी वितरण थांबवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पात्रतेसाठी काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार असल्याचं प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. पहिली अट म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे.
कारण या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत करणं हा आहे. त्यामुळे इतर रेशन कार्ड धारकांना या टप्प्यात लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आलं आहे. दुसरी अट म्हणजे मागील 15 दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला असणं आवश्यक आहे. या याद्यांच्या आधारेच बँकांना निधी वितरणासाठी अंतिम सूचना देण्यात आली आहे. तिसरी अट म्हणजे शेतकऱ्यांनी संबंधित वर्षामध्ये प्रत्यक्ष पीक विमा भरलेला असणं आवश्यक आहे, कारण विमा भरलेला नसताना नुकसान भरपाई मिळणार नाही, असं प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय सरकारने आणखी 2 महत्त्वाच्या अटी लागू केल्या असून या अटींमध्ये अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलं जात आहे. चौथी अट म्हणजे जमिनीची नोंदणी आणि पीक विम्याची माहिती यांमध्ये विसंगतता नसण्याचं आवश्यक आहे. जमीन नोंदणीमध्ये फरक आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरणातून वगळण्यात येणार आहे. पाचवी अट म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मोठ्या क्षेत्रफळाची शेती असलेल्या काही शेतकऱ्यांना या टप्प्यातून वगळण्यात येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे, कारण या टप्प्यात प्राधान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यानिहाय निधी वितरणासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून निधी जमा होण्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या गटातील जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी तिसऱ्या गटातील जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक तासाला एका जिल्ह्यानुसार निधी जमा करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत, कारण याच वेळी लाखो खात्यांमध्ये निधी जमा करणं शक्य नसल्यामुळे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना 18,000, 22,000, 35,000 ते 42,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित वर्षातील नुकसान आणि शेती क्षेत्रफळाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2025 या वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागांमध्ये जास्त प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आला असल्याचं प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. सोयाबीन, मका, कांदा, बाजरीसारख्या प्रमुख पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या टप्प्यात जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्यावी, कारण डीबीटी पद्धतीने निधी जमा होत असल्यामुळे तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेत जाऊन खाते सक्रिय आहे का नाही याची खात्री करून घेणं देखील अत्यंत आवश्यक ठरणार आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे की सोमवार ते बुधवार या 3 दिवसांमध्ये निधी वितरण पूर्ण करण्यासाठी बँकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या कालावधीतच निधी जमा होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याचं नाव पात्र यादीत आहे का नाही, आपलं रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे, तसेच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अलीकडे जमा झाला आहे का नाही याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण या 3 अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच 2022-2025 या 4 वर्षाचा प्रलंबित पीक विमा थेट बँक खात्यावर जमा होणार असल्याची सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र.